गॅस ग्राहकांसाठी धोक्याची घंटा. केंद्र सरकारचे 5 महत्त्वाचे बदल नक्की पहा. काय आहेत बदल? पाहूया. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा थेट परिणाम आता घरगुती गॅस सिलेंडरच्या ग्राहकांवर दिसून येत आहे. केंद्र सरकारने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी घरगुती LPGवर दरवाढ आणि बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय. सरकारच्या म्हणण्यानुसार ऊर्जा संसाधनांचा समतोल वापर सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक ठरलंय. गेल्या 7 मार्चपासून 14 किलो 2 ग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 965 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षभर दर स्थिर राहिल्यानंतर हा निर्णय मध्यमवर्गीय घरांसाठी मोठा आर्थिक भार ठरलाय. तथापि उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात 300 रुपयांची सबसिडी मिळत नसल्यामुळे त्यांना प्रति सिलेंडर 550 रुपयात मिळू शकतो. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, अति मागासवर्गीय गट आणि अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी समाविष्ट आहेत, ज्यामुळे त्यांच्या बजेटवर जास्त ताण येत नाही. गॅस रिफिल बुकिंगसाठी नियमही आता कडक करण्यात आले. यापूर्वी ग्रामीण भागात 2 सिलेंडरमधील अंतर 25 दिवस होते, ते आता 45 दिवसांवर करण्यात आलेत. शहरामध्ये ही मर्यादा अद्याप 25 दिवस आहे. एक कुटुंब वर्षभरात 15 सिलेंडर बुक करू शकेल, त्यापैकी 12 सिलेंडर सबसिडीवर असतील. घरात जास्तीत जास्त 2 सिलेंडर ठेवता येतील अशी माहिती मिळते.